गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सकाळचे वाजले 8:30 आणि मी जाते माझं फेवरेट गोष्ट आणायला. तुम्हाला मी दाखवते. का डेलिकेशन नाही दिलं. चलो चलो. भावाला सकाळ सकाळ उठवलं आहे. चल की वरून पाणी पडते. भावाला सकाळ सकाळ मस्का मारून उठवलं आहे. तो असं बिझी आहे. चल ना परत ते होऊन परत होईल. काय थांबलं रे. असेल ना पण कामाचा नाही विचार करतो. कुठं का तू बोललीस ना ते मला बरं वाटलं की पण जाऊया थोड्या जाऊया. हां आता स्कूटी चालू झाले तर हवेमुळे आवाज नाही जाणार आता. हा माझा एरिया आणि मी इकडची भाई आणि हा माझा एरिया. मुंबईची मोठा अपार्टमेंट आहे. नाही ना, आम्ही इकडच्या मच्छी बाजारात आलेलो पण पाहिजे तशी का मनासाठी मच्छी मिळाली नाही. फ्रेश नाही वाटली. इथे सगळे ना मच्छी साफ करणारे दिसतात. जर आपल्याला वेळ नसेल घरी जाऊन साफ करायला तर इथे सगळे साफ करून देतात आपल्याला. जे काय असेल ते त्यांची अमाऊंट डिपेंड मच्छीवरती असते. 20 रुपये 30 रुपये आता नाराज होऊन जातोय. आता बघू दुसऱ्या ठिकाणी मच्छी बाजारामध्ये चांगली. अरे यार खूप मोठा पचका झाला आहे. एवढ्या एक्साइटमेंटमध्ये मी आले होते मच्छी घ्यायला पण पाहिजे तसं काही मिळालंच नाही. आता बघू दुसऱ्या ठिकाणी जाऊन बघतो. तिथे असलं तर ठीक. तर तिथेही असंच काही असेल 1-2 दिवसाची मच्छी तर मग तसंच आपलं खाली हात घरी जावं लागणार आहे. आता आम्ही आलेलो आहोत एका ठिकाणी. आता बघू इकडे तरी मच्छी मिळते का. एका ठिकाणी म्हणजे कामोठ्याचं जे आहे मच्छी बाजार तिथे. आता काही लोक याला फिश मार्केट किंवा मासे म्हणत असाल पण बाबा आम्ही तर भाऊ मच्छी बोलतो. मच्छी बोलण्यातच 1 मिनिट बरं वाटतं. मच्छी आज मच्छी बनवली, आज मासे बनवले. ते मासे हा शब्द कसं नाही बरं वाटत. आज मच्छी बनवली मस्त वाटतं. आता बघू इथे तरी मच्छी मिळते का. तुम्हाला मी कशी आहे. कशी कोलबी कसली कोलबी आहे. 450. चांगली वाटते रे पण. बांगडे कसे 200. आली नाही का. मोठं मार्केट आहे इथे कामोड्याचा पण काही लोकच बसलेत. बाकी सगळे रिकाम आहे. तिकडे काय मच्छी व्यवस्थित वाटली नाही. म्हणजे भाव काय कमी केला नाही. आता इथे बघतो काय होते. मावशीने आता कोलबी साफ करायला सांगितली. आता मावशी कोलबी साफ करते.
थँक्यू. बिचारे पाकळे. हे मागे घे, मागे घे. इकडे भेटलेली आहे मच्छी. आता आम्ही घरी जाऊन मच्छी खाणार. दुपारपुरतीच ही मच्छी एकदम खतम होऊन जाणार आहे. मुलांना पण आवडते. मुलांना जास्त करून कोळंबी आवडते जास्त. कोळंबी जरा घेतली असतं. आता जातोय घरी. तर ब्लॉग कंटिन्यू करूया. तोपर्यंत मी घरी पोचते. हम चले मच्छी लेके घर पे. आता आले फिश. आता आली घरी मच्छी घेऊन. मग अशी तुम्हाला मच्छी मार्केट दाखवलं. हे बघा, हे साफ केलेली कोळंबी. कचरा खूप जास्त निघाला आणि कोळंबी एवढीच निघाली. आणि हे 4 बोंबील, सॉरी 4 बांगडे फक्त 200. पहिला आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा 100 रुपयाचे बांगडे यायचे. म्हणजे आमची आई आम्हाला घेऊन जायची मच्छी आणायला. झाला आमची आई आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला घेऊन जायची मच्छी आणायला. तेव्हा हे जे 200 रुपयाचे जे बांगडे फक्त 4 मिळालेत ना, फक्त 4 बांगडे फक्त 200 रुपयाचे. तर ते 100 रुपयाला माझी आई 5-6 तरी घेऊन यायची. आणि हे तर लहान आहेत, खूप मोठे मोठे. 20-20 रुपयाचे बोंबील, 20-20 रुपयाचे मांदेली ह्या अशा मिळायच्या. आत्ताच्या वेळेला 100च्या म्हणजे नावच काढत नाही. 100ला सुद्धा बोंबील भेटले ते एवढीशेच मिळतात. त्याच्यामध्ये सुद्धा केवढे येतात, 5-6 येतात. हां, 100ची मांदेलीसुद्धा एवढीशीच मिळते. म्हणजे तेव्हाची जी होती मच्छी फ्रेश पण मिळायची, छान मिळायची आणि खूप क्वांटिटीला मिळायची. आता हे बोंबील सारखे बोंबीलच येतात, कारण की माझं फेवरेट आहे बोंबील. पण व्यवस्थित नव्हतं म्हणून घेतलं नाही. फक्त हे कोलंबी हे जे आम्हाला 450ला दिले एवढीशी, तेव्हा 100-100 रुपयाला मिळायचे. खूप छान मिळायचे. आता काय आवडतं आहे, पैशाकडे बघायचं नाही, खायचं, एन्जॉय करायचं. आता हे चांगलं धुते आणि मग ह्याची छान ग्रेव्हीवाली अशी हे करते, कोळंबी ग्रेव्ही आम्हाला तशीच आवडते. आणि हे जे आहे ह्याचे 2 बांगड्याचे शिजवून करायचे. माझ्या भावाला आवडत नाही तेल टाकून असं फ्राय वगैरे केलेलं. ते थोडंसं टाईटवर आहे आणि 2 मी मस्त फ्राय केले. त्याच्यामध्ये काटे खूप असतात पण चवीला छान असते. आमच्या घरामध्ये कोळंबी मुलांना खूप आवडते, त्याच्यामुळे मग कोळंबी घेतली. बाकीचे मच्छी होते पण काय एवढे काय खास नव्हते म्हणून घेतलं नाही. तुम्हाला मी दाखवते, रेसिपी पण दाखवते मी कशी बनवते. तर मस्तपैकी व्यवस्थित कोळंबी अशी धुवून घेते. असं मोकळं पाणी घेऊन धुतलं ना मावशीने काढल्या होत्या नसायतल्या, काय काय इथे राहिल्यात. मी तरी अशी करते, भरलेली असते कळशी. तुम्ही डायरेक्ट आता हे इथे काढून ठेवलेले आहेत बांगडे. हे आमच्यासाठी आहे आणि हे माझ्या भावाचे. माझ्या भावाला फक्त हळद मीठ लावून पाहिजे आणि ते पण वाफेवरती शिजवून. हे कोकमागळ आहे. कोकमागळ आमच्या कोकणामध्ये मिळतात. कोकमागळ मस्त असे कॅनच्या कॅन मिळतात. मोठावाला पण मिळतात, हे छोटंवालं आहे. आणि आता थोडीशी हळद टाकूया. मी जस्ट बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते, तुम्हाला समजेल की आमच्या कोकणी पद्धतीमध्ये आम्ही असं करतो. मीठ टाकून घेऊया. आम्हाला फ्राय. तर हे बांगडा कोण कोण खातं? माझी मम्मी,
चटणी आणि मीठ. बाकीच्यांनी खात नाहीत कारण की काटे असतात. आम्हाला जास्त तिखट लागतं, सगळं जेवण जास्त तिखट लागतं. नॉनव्हेजमध्ये जर जास्त तिखट असेल ना तरच खायला छान लागतं. मी ब्लॉगमध्ये याच्यासाठी दाखवते की एक माझ्या पद्धतीचं फिश फ्रायसुद्धा दाखवावं मी माझ्या सबस्क्रायबरला, असं मला वाटतं, म्हणून मी ब्लॉगमध्ये ते दाखवलेलं आहे. ते कोळंबीचं मी ग्रेव्हीवाली कोळंबी करणार होती. स्नेहा म्हणाली की नाही, एकच आपला रस्सा करा जेणेकरून भात आणि चपातीवरती दोन्ही होईल. ओ माय गॉड, लाईट गेली आहे. आता सगळं काळो होते. त्याला मी जे लावलेलं होतं हे आता मॅरिनेट करायला ठेवलं आहे, तोच हात आपला आता ह्याला लावते. तर ह्याचा आपण एकच रस्सा करायचा आहे, त्याची पण मी तुम्हाला. थोडासा रवा घ्यायचा आहे आपण. तुम्ही कसं करता मच्छी फ्राय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता माझी पद्धत वेगळी आहे. हां, आणि हे आपलं तांदळाचं पीठ. मस्त झालं यार, दोनच आहेत बांगडे, झालं जास्त. ठीक आहे, काय हरकत नाही. तुला तर तसंच मी डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवणार आणि मग फ्रायडे किंवा संडेला परत मच्छी आणायची वेळ आली तर मग त्याला वापरणार. हे बघा, त्याच्यामध्ये आता मी आमचा मालवणी मसाला टाकलेला आहे. मच्छीला सुद्धा आम्ही सगळ्या जेवणाला मालवणी मसाला वापरतो. नेहमीप्रमाणे लाईट गेलेली आहे, तर मला आता सवय करून घ्यायला पाहिजे की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच ऐकायला मिळेल की लाईट गेलेली आहे. आणि बघा, आपण मला एक बांगडा फ्राय करायला टाकलेला, आता त्याला परतून मारूया. असं कडक फ्राय करायचं आहे. मच्छी अशी कडक कडक कुरकुरीत फ्राय केली ना की छान लागते. थोडंसं तेल कमी पडलं, तेल टाकावं लागेल. आता माझ्या भावाची मच्छी शिजवायला ठेवायची आहे. जसं आपण इडली स्टीम करतो तसं त्याला स्टीम करून पाहिजे. हळद आणि मीठ फक्त लावून थोडंसं कोकमचं आगळ लावलं. आता मी त्याची मच्छी स्टीम करायला ठेवते. कसं ठेवू, थंडी एकतर घासाला काढायचं म्हटलं ना जिवावर. बघू आता. आज आमच्याकडे पावसाचं वातावरण झालं आहे. अजून कमी आहे, दाखवते बरे भाजून कमी होते. पावसाचं वातावरण झालं. माझा आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आमचा मच्छीचा बाजार. आम्ही एका ठिकाणी मच्छीला गेलेलो, तिथं मच्छीमध्ये तुम्हाला सांगितलं ब्लॉगमध्ये पहिलं मच्छी नव्हती. उलट त्याच बाजारातून आम्ही आणतो. पण आज काय माहिती, आज तरी कशी मच्छी वाढलीच नाही. संडेला खूप गर्दी आहे खूप, म्हणजे खूप, म्हणजे तेव्हा फ्रेश मच्छी आहे. आणि काय काय असतात जे मच्छी विकणार आहे ते तिकडनं एकदम खूप क्वांटिटीमध्ये मच्छी घेऊन जाते विकण्यासाठी. आता मी तयारी करते कोळंबी साराची. लाईट गेली, मिक्सरला लावायचं वाटण. आणि आमच्या कोकणी पद्धतीचं ओल्या खोबऱ्याचं वाटण असतं मच्छीसाठी. आता तयारी करून ठेवते, लाईट एकदा पटकन वाटून घे. त्याच्यामुळे टाईमपास करत नाही, पटकन तयारीला लागते. आणि मग परत भेटू आपण नेक्स्ट. म्हणजे नेहमीप्रमाणे लाईट गेलेली आहे, तर मला आता सवय करून घ्यायला पाहिजे की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच ऐकायला मिळेल की लाईट गेलेली आहे. आणि बघा, आपण मग एक बांगडा फ्राय करायला टाकलेला, आता त्याला परतून मारूया. मस्त कडक फ्राय करायचं आहे. मच्छी अशी कडक कडक कुरकुरीत फ्राय केली ना की छान लागते. थोडंसं तेल कमी पडलं, तेल टाकावं लागेल.
वर ठेवायची आहे. जसं आपण इडली स्टीम करतो तसं त्याला स्टीम करून पाहिजे. हळद आणि मीठ फक्त लावून थोडंसं कोकमचं आगळ लावायचं. आता मी त्याची मच्छी स्टीम करायला ठेवते. कसं ठेवू अंडी एकदा घासायला काढायचं म्हटलं ना बघू. आता आज आमच्याकडे पावसाचं वातावरण झालं. अजून कमी आहे दाखवते. बरे अजून कमी येते. पावसाचं वातावरण झालं. माझा आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आमचा मच्छीचा बाजार. आम्ही एका ठिकाणी मच्छीला गेलो तिथं मच्छीमध्ये तुम्हाला सांगितलं ब्लॉगमध्ये पहिला मच्छी नव्हती. उलट त्याच बाजारातून आम्ही आणतो. पण आज काय माहिती आज फ्रेश अशी मच्छी वाटलीच नाही. संडेला खूप गर्दी आहे. खूप म्हणजे खूप आणि तेव्हा फ्रेश मच्छी येते. आणि काय काय असतात जे मच्छी विकणार आहे ते तिकडनं एकदम खूप क्वांटिटीमध्ये मच्छी घेऊन जाते विकण्यासाठी. आता मी तयारी करते कोळंबी साराची. लाईट गेले मिक्सरला लावायचं वाटण. आणि आमच्या कोकणी पद्धतीचं ओल्या खोबऱ्याचं वाटण असतं मच्छीमध्ये. आता तयारी करून ठेवते. लाईट येईल का पटकन वाटून घे. त्याच्यामुळे टाईमपास करत नाही, पटकन तयारीला लागते. आणि मग परत भेटू आपण नेक्स्ट. म्हणजे देवीशाची आत्ताच आंघोळ झाली. मी आंघोळ घातली आणि स्नेहाने तिला कपडे घातले. तर तिला मी कॉटनचं पेटीकोट घेतलेला. तर ते पेटीकोटचं हे जे आहे हे सारखं जो पट्टा पट्टा असतो ना खाली खाली येतो तर ती इरिटेड होते. तर तिच्या मामीने म्हणजे स्नेहाने जुगाड काय केला सांगू थांब दाखव. हे असं इकडे असं घेऊन हे असं रबर बांधलंय जेणेकरून मग हे खाली नाही पट्टा. ती आहे तिची मामी जुगाडू आहे एक नंबरच्या. मला बघून हसायला आले. मी पण आत्ता बघितलं. आता मी मच्छीच्या साराची कुठे गेला मच्छीच्या साराची तयारी करते. त्याच्यामध्ये हळद धने टाकले अख्खे जिरं टाकले आणि आंबटपणा थोडासा रस्त्याला चांगला वाटतो म्हणून 3 टोमॅटो थोडं खोबरं थोडंसं ते काढून थोडंसं सुकं खोबरं पण टाकणार आहे. हळद शंकेश्वरी आपली लाल मिरची असते सुकी ती लसूण अद्रक आणि हे काय ते कोथिंबीर असं आणि कांदा असा एक पाहिजे. कुठे मी कांदे आणलेले एक असा मोठा कांदा असं कापून टाकायचा. असं सगळं सगळं मग मिक्सरला लावून घ्यायचं. आणि मग काय लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. उकळी आली की मग ते कोळंबी ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. तुम्हाला मी कसं ब्लॉगमध्ये दाखवत जाईल. आणि आता तुम्हाला सांगितलं की मी काय काय यूज करते. मी कसं मच्छीचं सार बनवते आमच्या कोकणी पद्धतीने. मी हे वाटण तयार केलेलं आहे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की याच्यामध्ये काय काय टाकलं आहे. आणि इथे माझ्या भावासाठी मी शिजवलेली बांगडे वाफेवरती फक्त हळद मीठ टाकून हे असे होतात. आता तो उठेल तेव्हा तो खाय. आता मी मस्तपैकी रस्सा फोडणीला टाकते. छान दिली असं. ओ माझं फेवरेट आहे. म्हणजे नॉनव्हेजमध्ये माझं सगळंच फेवरेट आहे. थोडंसंच मी लाल तिखट टाकलं आहे कारण की ऑलरेडी मी त्याच्यामध्ये शंकेश्वरी ह्या वाटणामध्ये मी शंकेश्वरी मिरची टाकलेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं लाल तिखट टाकलं. आता मस्तपैकी त्याच्यावरती अशी फोडणी द्या. लाईट मगाशी गेलेली म्हणून उशीर झाला करायला कारण की लाईट आल्यानंतरला मी वाटण तयार केलं. आणि किचनमध्ये राहिलं की खूप गरम होतं खूप म्हणजे खूप. तर आता जेवण बनवता मी ब्लॉग करते त्याच्यामुळे थोडासा मोबाईल वाकडा तिकडा उलटा फुलटा असं होते.
मस्तपैकी आता याला किती घट्ट आणि किती पातळ पाहिजे सार आपल्याला त्याप्रमाणे पाणी टाकून आपल्याला उकळी आणायची. उकळी आली की त्याच्यामध्ये मग हे मी कोळंबी धुवून घेतलेली आणि बटाटे टाकायचे उभे करून, साल नाही काढलेले. उकळी आली की मग ते सगळं टाकायचं. थोडंसं शिजल्यानंतरला मग कोकम असतं, कोकमचे म्हणजे 5-6 तरी कोकम, म्हणजे आंबटपणा. नॉनव्हेजच्या जे असतं ना, नॉनव्हेज म्हणजे फक्त मच्छीचं जे आपण सार तयार करतो ना, त्याच्यासाठी ना आंबटपणा पाहिजे, मज्जा येते खायला. काय करते देविशा? देविशाच खूप त्रास देते लाईट गेल्यामुळे. तिला ते गरमी सहन झाली नाही, मग असं मला त्रास देते. आता लाईट आली तर आता ती जरा शांत झाली. सकाळी लवकर उठला होता, माझ्यासोबत मच्छी घ्यायला आलेला. आता झोपलाय, ताणून झोपलाय माझा भाऊ. आता दाखवणार नाही कारण की उघडा झोपलाय. मग तो नेहमी बोलतो की प्रत्येक ब्लॉगमध्ये मी उघडा होऊन येतो. म्हटलं तू ब्लॉग चालू असाल, तू अचानकपणे दिसतोच, तर मग मी तरी काय करू, म्हणून मी त्याला उघडे बाबा नाव ठेवलं. ते देविशा, देविशा काय करते तू? काय करते? खाऊ? आकर आकर काय खाते? हे रबर खाते बघ. मग हे काय आहे? हे तिच्या तोंडामध्ये होतं. हे काय आहे? कुणी दिलं तुला? हे देविशाने खाल्लं आणि चघळते. मला असं वाटलं की ती चॉकलेट काहीतरी खाते आणि मी विचारलं तर मला म्हणते मी खाऊ खाते. मार देऊ? घाम येतो इकडे, चल इकडे गरम होते. चल ये मी पंख्याखाली, चल ये मी पंखा लावतो, पंखाखाली ये. नशीब माझं लक्ष गेलं, ही सगळ्यात बसली असती ही रब्बर आणि